म्हणजे सणांचा, उत्सवांचा आणि व्रतवैकल्यांचा महिना. वर्षभर त्या पवित्र महिन्याची आतुरतेने वाट पाहिली जाते. त्या श्रावणात प्रत्येक वाराला वेगळंच महत्त्व आहे. पण या सगळ्यात नवविवाहित मुलींसाठी श्रावणाचे एक वेगळंच आकर्षण असतं. कारण हा असतो माहेरच्या ओढीचा आणि मंगळागौरीच्या जागरणाचा महिना. नमस्कार, मी संध्या आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. लग्नानंतर नवविवाहित मुलगी जेव्हा श्रावणात माहेरी येते तेव्हा तिचं होणारं कौतुकच काही और असतं. श्रावणाच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू होणारं मंगळागौरीचं पूजन म्हणजे केवळ धार्मिक विधी नाही, तर शिवपार्वतीच्या प्रेमाचं, नात्यातील विश्वासाचं आणि अखंड सौभाग्याच्या मंगल कामनेचं प्रतीक आहे. गौरी म्हणजे पार्वती आणि म्हणूनच मंगळागौर ही सौभाग्यदायी देवता मानली जाते. लग्नानंतर सलग 5 वर्ष हे व्रत करण्याची परंपरा आहे. सकाळी स्नान करून सोवळं नेसून पूजा सुरू होते. सर्वप्रथम विघ्नहर्त्या गणपतीची पूजा, त्यानंतर चौरंगावर अन्नपूर्णेची मूर्ती, शेजारी शिवपिंड आणि समोर कणकेचे दिवे अशी ही मंगळागौरीची पूजा केली जाते. फुलांनी आणि भक्तिभावाने सजलेली ही आरास म्हणजे घरात अवतरलेलं मंगलमय वातावरणच असतं. देवीला फुलं, तांदूळ, पांढरे तीळ, जिरे, मुगडाळ अर्पण केलं जातं. त्यानंतर सगळ्या जणी एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी ऐकतात आणि महानैवेद्य अर्पण केला जातो. नैवेद्यासमोर लावले जाणारे 16 दिवे म्हणजे या पूजेचं आणखी एक वैशिष्ट्य असतं. शेवटी मनोभावे प्रार्थना केली जाते. अखंड सौभाग्य, सुखी संसार आणि कुटुंबाच्या मंगलासाठी महिला प्रार्थना करतात. पण मंगळागौरीची खरी रंगत तर रात्रीच्या जागरणात खुलते. पूजा संपली की अंगणात, घराच्या मोकळ्या जागेत किंवा एखाद्या सभागृहात रंगत होतो महिलांचा उत्साह. साधी फुगडी, एका हाताची फुगडी, गुडघ्याची फुगडी, बस फुगडी असे फुगडीचे कितीतरी प्रकार आहेत. त्यात झिम्मा, नाच ग घुमा, खुर्ची का मिरची आणि दोडका किससारखे खेळ, गाण्याच्या तालावर, टाळ्यांच्या लयीत आणि हास्यांच्या गजरात संपूर्ण वातावरणच जिवंत होतं. आज नृत्य शिकण्यासाठी क्लासेस, जिम मध्ये फिटनेससाठी मशीन आणि ताणतणाव कमी करण्यासाठी वेगवेगळे पर्याय आहेत. पण आपल्या पूर्वजांनी हे सगळं कितीतरी सहजपणे परंपरांमध्ये गुंफून ठेवलं होतं. हे मंगळागौरींच्या खेळाकडे पाहिलं की जाणवतं. हे खेळ केवळ मनोरंजनासाठी नव्हते, त्यातून शरीराची लवचिकता, संतुलन, चपळता आणि सहकार्य शिकवलं जायचं. गाण्यांमधून वागण्या बोलण्याची, स्वतःचा आणि इतरांचा मान राखण्याची शिकवणही नकळत दिली जायची. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या खेळातून मन प्रसन्न होतं. मैत्रिणी, सख्या, बहिणी एकत्र येतात, गप्पा होतात, हशा होतो, आठवणी तयार होतात. म्हणजे शरीराला व्यायाम आणि मनाला आनंद मिळतो, आणि तोही कोणत्या महागड्या साधनांशिवाय. म्हणूनच मंगळागौर ही केवळ एक पूजा नाही, ती आहे परंपरेतून जपलेली स्त्री शक्ती, मैत्री, आनंद आणि आरोग्याची सुंदर सांगड. काळ बदलला, जीवनशैली बदलली, पण फुगडीची ताल, झिम्म्याची लय आणि सख्यांचा हास्याचा आवाज आजही तितका जिवंत आहे. कारण काही परंपरा फक्त पाळायच्या नसतात, त्या जगायच्या असतात आणि मंगळागौर ही त्यापैकीच एक आहे.